चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण, आपली माणसे आपली संस्था। महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आजच संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407, राजारामपुरी 90 28 00 71 59, स्टेशन रोड 0231 253 24 06, प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। खरं तर राज्यामध्ये महायुती सरकार आलं, यामध्ये मी लाडक्या बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करते। 2,40,00,000 लाडक्या बहिणी ह्या भावांच्या पाठीशी उभे राहिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महायुती सरकार आमदारांची संख्या घेऊन सत्तेत आलं। याच्यामध्ये विरोधी पक्षनेताही होता आला नाही, अशा पद्धतीचा कौल महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला दिला। या महायुती सरकारमध्ये आपण पाहतोय गेल्या 5-6 दिवसापूर्वी मंत्रिपदाच्या शपथ त्या संबंधित त्यांनी घेतल्या। याच्यामध्ये खाते वाटप होत असताना ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे। आपण पाहतोय एका कुटुंबामध्ये 4 माणसं असेल तरी एखादा विचार घेताना आपण 4 वेळा डायनिंग टेबलच्या बैठकीवर बसतो आणि उठतो। इथे तर इतक्या मोठ्या प्रमाणातली संख्या असल्यामुळे सगळ्यांचा विचार करणं, सगळ्यांना विचारात घेणं, विश्वासात घेणं, चर्चा करणं आणि याच्यामध्ये हे खाते वाटप ठरवणं, त्याच्यामुळे आपल्याला 2-3 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीच्या बातम्या ऐकायला मिळतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि तुम्हीच आम्हाला त्या लवकर आमच्यापर्यंत पोहोचवता। प्रत्येकाला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि शेवटी कार्यकर्ते असतात, त्या मतदारसंघामधून ते निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यांना अपेक्षा असते आपण दुसऱ्यांदा निवडून आलोय, तिसऱ्यांदा निवडून आलोय आणि सहजासहजीने ते संघर्ष करून निवडून आलेले आहेत। 5 वर्ष मतदारसंघामध्ये केलेली कामं असतात आणि या कामांच्या माध्यमातून हा जनतेचा कौल ठरत असतो आणि कार्यकर्त्यांच्या भावना असतात, पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा असतात आणि त्याच्यामुळं खरं तर प्रत्येक नेत्यावरती, लोकप्रतिनिधींवरती त्याचे कार्यकर्ते, त्याला मतदान केलेल्या विधानसभेच्या मतदारांचं आणि असे एकंदरच फार मोठी अपेक्षा असल्यामुळे त्यांनाही ते मांडावं लागतं। पण तरी सुद्धा नाराजांची संख्या असेल तरी ही नाराजी कमी होईल। ही नाराजी हा एक मतांचा प्रवाह असतो, तो या माध्यमातून नाराजीच्या माध्यमातून त्यांनी काहींनी व्यक्त केला असेल, पण प्रत्येक जण काम करताना आपल्याला दिसतं।